वाईट दाखवतोय. ओ गॉड, रेंज. गॉड. प्लीज प्लीज लवकर ये. खोतांना कळालं ना तर सगळी फॅमिली मला शोधत येईल. प्लीज लवकर सुरू हो प्लीज. मला विचारू का? नाही नको. खोतांना सगळेच ओळखत असतील. पुन्हा जाऊन सांगतील काहीतरी. ओ मॅडम, अहो बसा ना, सोडतो ना आम्ही. या सोडतो. ए अरे स्टेरिंग मी बसलोय ना, हा मला बोलून दे ना. हा ओ मॅडम बसा ना, सोडतो. अहो मॅडम कुठं जायचंय? अहो आम्ही पण नवीन आहे, तुम्ही पण इथल्या दिसत नाही. आपणच एकमेकाची मदत केली पाहिजे ना. या बसा गाडीत. एक्सक्यूज मी. अरे इंग्लिश आहे, हा इंग्लिश बोलते. व्हॉट डू मीन? हो मॅडम, असं कसं एकटीला रस्त्यात सोडू? एक सीट बाकी आहे. हे तू माग बस. मॅडम या मॅडम. हे बघा, मला कुठेही जायचं नाहीये. मी फक्त बस स्टँड शोधत होते. प्लीज मी बघते. अशा कपड्यावर बसनी कुठे जाणार मॅडम? हा त्यापेक्षा आमच्या कार मध्ये बसा. अहो आम्ही सोडतो ना. प्लीज प्लीज गो. अरे चिडली चिडली, इंग्लिश मध्ये चिडली. त्याचं चिडायचं काय? हा आपण पण त्याची मदतच करतोय ना. प्लीज प्लीज जस्ट गो टू हेल. हो मॅडम, अहो चला की. मॅडम चला ना. अहो चला मॅडम, प्लीज नाही. चला. सोडतो ना आम्ही. हा? तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. ए कोण आहेस तू? हा तुला काय करायचंय? तू हो बाजूला. मी कोण? मी बाळा, माझ्या मॉमच्या जागेवर बसण्याची डेअरिंग कशी झाली तुझी? कोण आहे तुम्ही? भाची आहे ती माझी. एक पाऊल जरी पुढे आलात ना, जो हात धरला होता ना तू मोडून टाकायलाही कमी करणार नाही मी. मागे वा. तर जा इथून. ओवी तू घाबरू नकोस. काहीही करू शकणार नाही. ओ मॅडम, उगाच तमाशा करू नका. आम्ही पण चांगल्या मनाने तिची मदत करत होतो. काय रे? पुरुषाची नजर कळते बायकांना. आणि तुमचा हेतू, तुमचं वागणं हे कोणत्याही बाईला कळेल. घरात आया बहिणी असतील ना, मग आपला भाऊ, आपला मुलगा त्याचं दुसऱ्या मुलींची गैरवर्तणूक करतो हे बघून काय वाटेल त्यांना? निदान त्यांच्या मानाखाली जाणार नाही याचा तरी विचार करा. आम्हाला काय धडा शिकवताय? हा तिला समजवा. अहो तिचे कपडे बघा आधी. ते कपडे बघण्याआधी स्वतःची नजर सुधार. तू तिच्याकडे नजर वर करून जरी बघितलंस ना तर याद राख, जिथून आला तिथे परत जा, नाहीतर अख्खं गाव गोळा करेन मी. निघा इथून. जा. चल रे चल. ओवी बाळा, ठीक आहेस ना तू? घाबरू नकोस. मी आहे. काही होणार नाही तुला. थँक्यू. ओवी, ओवी, ओवी. आई, आई, आई. कशाला टेन्शन घेत आहे? तू मोहिनी असणार इकडेच कुठेतरी. टेन्शन नका घेऊ.
मी माझ्या रूम मध्ये बघून येतो. तू कुक पाठवल्या. हा अगं जायचे फॉरेन तिथे नाहीये खोलीमध्ये, उमाई पण नाहीये. आई स्वयंपाकघरात पण नाहीये. सगळीकडे पाहिलं, कुठेच नाहीये तुम्हाला ताई. वहिनी मागल्या दारात पण नाही. घ्या म्हणजे मावशी आणि भाची दोघी पण घरी येलेली नाही. काय म्हणायचा या का रघुनाथा, या सगळ्यात तुझा चुकला रघुनाथा. तू संध्या भेटूसाठी उमाक परवानगी दिलस तर थै गेला. काय घेऊन येला तैसून संध्याच्या पोरात? हा औशी सारखेच गुण असले मग त्याच्यात. औशीमुळे काय रामायण घडला ठाव का सामा? आता त्याचा या पोर खोतांच्या येद्या मोठ्या घरात वाद निर्माण करता हा कळलं? मी काही एक बोललोय नाही. तसाही माझ्या बोलण्यात काय किंमत राहुली म्हणा. पहिली सगळी पोरा विचारत ना का दायची काय करू तसा, दायचे काय करू तसा. पण आता सगळे आपापले ठरवतात आणि करून मोकळे होतात. तर मी कशात बोलू? नाहीतर म्हणती दायचे नाक खूप असतात सगळ्यांच्यात, मिठाक लावा माका खावा. कोणी सांगितला इतक्या? आहे असं किती बोलतेस? हा कोण म्हणतं तू का नाक खूप असते म्हणून? तू पोरांका बोलू शकतेस ना. हा आणि हे बघ, तुझं कोणी ऐकलं नाही ना तरी मी ऐके ना. हा हो मग आतापर्यंत लाली तुमचं सगळं ऐकत होती, मला माहिती आहे ना, है ना? आणि ह्या पुढेही लाली तुमचं सगळं ऐकेल. मी घेतो गॅरंटी तिची. गप राहा तुम्ही. मी गप्पच आहे. आई माका बोलता आणि मी आईक बोलताय, पण आमच्या दोघींचा एकमेकींवर जीव हा तर एवढा मोठा जीव आहे एकमेकींवर. वय वय औषधीची काळजी लेखिकच असता, या काय खोटा नाही. अगं ऐक, विषय काय चालला, तुझा काय चालला? वहिनी घरात नाही त्या पण काहीतरी कारण असताना ना. बंधू ऐक दादा, मी जाऊन बघून येते. पुढे जायची गरज नाहीये. सगळे घरी थांबा. घरातली कामं आवरायची ते आवरून घ्या. मी उमाक बघून येतो. दादा मामा मी पण येतो. गरज नाही. मी घरी परत येईपर्यंत कोणी कुठे जाऊ नका. दादा मामा अरे पण विषय संपलो. ऐक तरी माझं. ओवी 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 थांब. काय चाललंय काय तुझं? हे कपडे, ही पिशवी, ते विसर्जनाच्या इथून अचानक निघून जाणं. काय करतेस तू ओवी? बोल. मी विचारते काहीतरी तुला. काय झालंय काय ओवी? तू इथून निघून तर जात नाहीयेस ना? हा नाही नाही ओवी, हे शक्यच नाहीये. अगं तू तर किती आनंदात होतीस. हा सगळं स्वतःहून करत होतीस. गणपतीची तयारी स्वतःहून मनापासून आपल्या परीने आनंदाने करत होतीस ग तू. सगळ्यांसोबत इतकी मिळून मिसळून राहत होतीस. ओवी आम्हाला मदत करणं, ते फुगड्या घालणं, किती आनंदात होतीस तू ओवी. ते खरं होतं की हे खरं आहे? हा ते म्हणजे ते सगळं खोटं होतं ओवी. मनातून तुला इथून निघूनच जायचं होतं. नाही हे शक्यच नाहीये. मला माहितीये ओवी. ओवी सांग ना, हे काही खरं नाहीये ना?
तुझ्या मनात असं काहीच नव्हतं हो की नाही? तू तू सहजच आली होतीस इथे आणि रस्ता चुकलीस. तू घरी येणारच होतीस ना? हा ओवी, तुला आवडतंय ना ग इथे सगळं? तुला आवडतं ना हे तुझ्या आईचं कोकण? आवडतंय ना संध्याचं गाव? तुला माहितीये तू खूप आनंदात होतीस ओवी. बोल ओवी, हवं तर खोटं बोल, मी विश्वास ठेवेन. पण मी दिलेलं वचन मी पूर्ण करायला कमी पडले हे पचवण्यापेक्षा तुझ्या कारणांवर विश्वास ठेवणं जास्त सोपं आहे माझ्यासाठी. वचन? कसलं वचन? काय बोलतेस तू? कुणाला दिलेलं वचन? सांग ना, मला कळायला हवं ना. कसलं वचन? ही सगळी कामं उमा करून ठेवता. हा, इतकी वर्षात आमका हात पण लावू दिलेला नाही. हा पण बघताच ना काय चाललेला हाता. अगं उमान दिलेला वचन ते का पुरा करता येला नाही. आणखी काय बोलतस? त्यात काय त्याची चूक नाही. हा, दादान ते का जास्त सूट दिलेली. हा म्हणजे काय म्हणजे दादा त्याच्या सुखाचो आनंदाचो विचार करता, पण ह्या त्याच्या दिलेल्या स्वातंत्र्याचो गैरफायदा घेता. मी सांगताय तुका त्या संध्यामुळे चाललेला असा सगळा वाण नाही पण भूण लागलो. हा नाहीतर त्याची इतकी बोलायची हिंमत झाली नसती, वागायची हिंमत झाली नसती. हाय, माका काय वाटतं उमा तिकडे गेली ना तेव्हा काहीतरी गडबड झालेली. हा, तुका काय म्हणूचा काय असा? त्या संध्या उमाच्या खाण्यात काय घातला नाही मग तेव्हा माझी गुणाची चुना शिवागात लागली. ती खाण्यात कशात घालू खोया? माका तर वाटता त्या संध्याच्या पोरीन काहीतरी गडबड करून ठेवलेली आणि त्याच्या धक्क्याने संध्या गेला आणि आपण काहीतरी वेगळाच सांगतात. असात तू म्हणतोस तसं असात बाई, पण त्या पोराची लक्षणं माका काय ठीक दिसत नाही. माका तर ना तिला बघितलं ना तेव्हाच वाटला होता, पण मी बोलला ना तर माझं तोंड दिसता. मी काय परका ना, माझं कोण ऐकता? पण पण खोतांच्या घरात गालबोट लागू नको एवढाच वाटता. कसा लागात गालबोट? कसा लागात गालबोट? मी अजून चित्ता असय आणि वेळ पडलीच ना तर दादा खोत गप बसणारो नाया सांगून ठेवतोय. हा, आता तोच ठरवी काय करू. सांग ना, काय विचारते मी तुला? असं का थांबवलंय मला इथे? कुणी दिलंय वचन? मी दिलंय वचन. कुणाला वचन दे? ओवीची आई उशी. माझ्या काळजाचा तुकडा तुमच्यापाशी ठेवून चाललोय. जपा माझ्या ओवीला. ती चुकली तर समजून घ्या. माझ्या ओवीला तीच आईची माया लावा जी तुम्ही संध्याला लावलीत. विजयरावांना. काय? हो, विजयरावांना मी वचन दिलं होतं की ते परत येईपर्यंत तू इथेच राहशील आणि मी तुझा सांभाळ करेन. दॅट वाज अ लाईफचा डिसिजन. असा कसा घेऊ शकतो? ज्या माणसांसोबत मी कधीच राहिले नाही, ज्यांची माझ्याशी ओळख नाही, ज्यांना माझं वागणं बोलणं काहीच पटत नाही, त्या माणसांसोबत कशी राहू मी? ते जीव घुसमटतोय माझा. नाही नाही राहू शकत मी. आय कांट स्टे हिअर. नो. अगं पण तुला गेले काही दिवस मी फक्त दाखवत होते. की मी आनंदात आहे, पण मी आनंदात नव्हते. मी फक्त वाट बघत होते इथनं जाण्याची. आणि आता निघाले तर हे बघ, तू इथे येऊन मला वाचवलंस त्यासाठी रिअली थँक्यू. मला तुला डिसरिस्पेक्ट नाही करायचं, हर्टही नाही करायचं.
बट आय एम रिअली सॉरी. मी नाही राहू शकत अजून इथे. आय एम सॉरी. मी नेहमी स्वतःचे डिसिजन स्वतः घेतले आणि मला दिसतंय तुझ्या घरच्यांना ऑड वाटतंय माझं इथे राहणं. असं नाहीये ओवी, असंच आहे, मला कळतंय. त्यांना काही दिवस द्यावे लागतील ना आपल्याला, पण मी नाही राहू शकत तेवढा वेळ इथे. आणि विजयरावांना डॅडचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याला कळत नाहीये दॅट आय एम अ ग्रोन अप गर्ल ना. मोठी झालीये मी, माझे डिसिजन घेऊ शकते स्वतः. लुक, माझं डिसिजन झालंय. मी इथनं मुंबईला जाणार आणि तिथून लंडन. दॅट्स इट. तुझा हा निर्णय झालाय? हो. ठीक आहे. काय करते? चल माझ्यासोबत. कुठे? घुसमट होते ना तुझी, मोकळं करते तुला. चला चला गाडी सुटणार. चला 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 गाडी सुटणार. चला पटकन. चला चला लवकर. ही तुझी सीट, तुझं तिकीट सांभाळून ठेव. ओवी, मला माहितीये कोणीही कोणाला बळजबरीने आपल्यासोबत राहायला नाही सांगू शकत. त्यात माया नसते, प्रेम नसतं, फक्त कोरडेपणा असतं. हे कळतंय मला. पण तूच एकदा आपल्या मनाला विचार. संध्या 20 वर्ष परदेशात राहिली, पण तरीही तिने तिच्या अंत्यविधी इथे भारतात तिच्या मातीत करायला सांगितल्या. का? विजयरावांनी सुद्धा तुला इथे राहायला सांगितले, त्यामागे काहीतरी कारण असेलच ना. हे ओवी, मला माहिती तुझी तक्रार काय होती, की कोणी तुला काही विचारत नाही, परस्पर निर्णय घेतात. पण ठीक आहे, आज मी निर्णय तुझ्यावर सोपवते. तू शांतपणे नीट विचार कर. ही संध्या इतकी वर्ष परदेशात राहू नये, तिथली का होऊ शकली नाही? का ते घर तिला खायला उठायचं? कारण ओवी तिथे आपलेपणच नव्हता. ह्या उलट इथे तिच्या गावी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिने तिच्या आठवणी जपल्या. शेवटच्या क्षणापर्यंत तिला इथली ओढ होती ओवी. आणि अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा संध्या इथेच आली. तुला आता तुझा शब्द खरा करायचा आहे म्हणून तू इथून जाशील, पण त्याने तुला समाधान मिळेल? तू हे असं वागलीयस, तिचं गाव सोडून निघून चाललीयस, हे संध्याला पटेल का? विश्वासाने विजयरावांनी तुला इथे थांबायला सांगितलं होतं, त्यांना हे पटेल? हो, शेवटी निर्णय तुझा आहे. अगं, माझा विश्वासच बसत नाहीये की तू असं लपून छपून पळून जात होतीस. हा तुझा असा पळपुटेपणा संध्याला नक्कीच आवडला नसता. मला एक गोष्ट कळत नाहीये, संध्याची मुलगी असूनही तुला इथे या गावात राहावंसं का वाटत नाहीये? का तू हा मार्ग निवडलास? ओवी, तुझं हे असं वागणं बोलणं बघून सगळ्यांनाच असं वाटायचं की तुझ्यावर संस्कार नाहीये. पण ओवी, मला असं कधीच वाटलं नाही, कारण मला माहितीये तू माझ्या संध्याची मुलगी आहेस. तुझ्या वागण्या बोलण्यात हा जरी मोकळे ढाकळेपणा असला ना, तर तू चुकीचं पाऊल कधीच नाही उचलणार. पण आज तू आमच्या नात्याला दुखावलंस ओवी. आमचं सोड गोवी, आम्ही तर काय आत्ता आलोय तुझ्या आयुष्यात, पण तुझ्या वडिलांचा विश्वास खोटा ठरवून तुला हवं तेच करायचंय का तुला? त्याने काय मिळणार आहे तुला? तुला जर हे सगळं करून समाधान मिळणार असेल ना, तर ठीक आहे, तू जा. तुला जर हे सगळं वागून बरं वाटणार असेल ना, तर तू खुशाल जा ओवी. तुला जर असं वाटत असेल की तुझ्या अशा वागण्याने संध्याला बरं वाटणार आहे, तर
तू खुशाल जा, मी नाही येणार मध्ये. फक्त आनंदी राहा आणि फक्त काळजी घे स्वतःची. चला चला, गाडी सुटायची वेळ झाली. सॉरी. प्लीज माफ कर मला.